एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने कोपरगावात राजकीय घडामोडी घडल्यानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन काळे विखे यांचा समाचार घेतला। यावेळी ते म्हणाले की कोपरगावकर स्वाभिमानी आहेत, त्यांनी इतके दिवस बाह्य शक्तीचं आक्रमण थोपवलेलं होतं, परंतु या बाह्य शक्तीने पुन्हा डोकं वर काढलंय। कोपरगावात लुडबुड करायला त्यांनी पुन्हा सुरुवात केली। माझ्यासारखा युवक त्यांना डोईजड जात असल्याचं पाहून शेजारील तालुक्यातील अदृश्य शक्तीने हा उद्योग पुन्हा सुरू केला। तेव्हा काका आणि त्यांच्या काकांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा युवा नेते विवेक कोल्हे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला। आवाज जनतेसाठी नितीन जाधव, कोपरगाव। त्यांच्या आक्रमणाला आम्ही छातीचा कोट करून तोंड देणाऱ्याला आम्ही पाठिंबा देणारे आहोत। त्याच्यामुळे कोपरगावचा हितासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि कोपरगावचं नेतृत्व इतर जिल्ह्यामध्ये सक्षम होताना दिसतंय, म्हणून काहींना खुपतंय। त्याकरता ही सगळी उठाठेव चालू आहे आणि इतर तालुक्यातले जे काही शक्ती काम करत आहे त्यांना मी म्हणजे सांगू इच्छितो की निवडणुकीची तारीख काही दूर नाही। तुम्हाला ही कोपरगावची जनता धडा शिकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। नाही, नाराज आमच्याकडे एकही नाही, कुठलेही प्रवेश आमच्याकडून त्या ठिकाणी आमच्या पार्टीतून कुठे झालेले नाही। ते वातावरण निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी उपाशीपोटी सुद्धा पैलवान ढेकर देत असतो, जोर बैठका काढत असतो। त्याच्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडी 3 दिवस राहिलेला असताना उमेदवार नाही, ही अशी केविलवाणी परिस्थिती आहे। शेवटी रणांगणात तुम्ही जाता तेव्हा महिने तुम्ही तयारी करता। आमचे उमेदवार गेल्या 9 वर्षापासून त्या ठिकाणी गाठी भेटी घेतात। आमच्याकडे एक नाही, आमच्याकडे 2 नाही, 3 नाही, 4 निवडून येणारे क्षमता ठेवणारे उमेदवार आमच्याकडे होते, म्हणजे एकाच एक उमेदवार आमच्याकडे होते। परंतु त्यांच्या सुखात दुःखात, त्यांच्या लग्न दहावे कार्य त्यांच्या अडीअडचणी, हॉस्पिटलसाठी भेटणारे रात्री बेरात्री फोन येणारा पूर आला तर म्हणजे अर्ध्या गुडघ्यापर्यंत पाण्यात जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे। आणि म्हणून हे आका आणि काका या दोघांचाही बंदोबस्त हे कोपरगावकर केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। हे कळायला 50 वर्ष लागले याचीच मला खंत आहे। आणि निवाराचा किती विकास झालाय हे काही मी वेगळं सांगू इच्छित नाही। अजूनही अनेकांचे उतारे त्याच्यावर बोजे आहे, वेगवेगळे बोजे आहे। आता त्या खोलवर गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही। आणि घरापुढचा रस्ता कसा आहे हे काही वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही। हे फक्त त्यांच्या आकांक्षा आदेशावरून काका निवडणुकीत उतरलेले आहे, एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो। बऱ्याच हेडिंग तुम्हाला मिळालेले, आता तुम्ही कुठली तरी एक छापा द्या। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।